वाड़ी पुलिस अंतर्गत वसंत विहार कॉलोनी में सुबह सुबह एक परिवार द्वारा दाम्पत्य पर हमला करने से दाम्पत्य जख्मी हुए। महिला के साथ अभद्र व्यवहार तथा पति के गंभीर रूप से होने से इस परिसर में हाहाकार मचा हुआ है। आइए हम आपको बताते हैं आखिर क्या है ये पूरा मामला। मिली जानकारी के अनुसार वसंत विहार कॉलोनी निवासी स्वप्निल अंकुश वाघ उम्र 35 साल, शिवानी स्वप्निल वाघ उम्र 30 साल रोज की तरह अपने घर पर बैठे हुए थे। सुबह 7 बजे करीब आरोपी शिवांश त्रिपाठी, बहन शालिनी त्रिपाठी ये वाघ दंपति के घर के आगे से जोर जोर से हॉर्न बजाते हुए अपनी कार से जा रहे थे। वाघ दंपति की 2 व्हीलर गाड़ी उनके घर के आगे खड़ी थी। गाड़ी से रास्ते में बाधा उत्पन्न हो रही थी। इस कारण से त्रिपाठी भाई बहन ने वाघ दंपति से विवाद करना शुरू कर गाली गलौज कर दी। आस पड़ोस के लोगों ने मामले को शांत करने का प्रयास किया। त्रिपाठी भाई बहन ने घर वापस लौटते समय तुझे देख लूंगा की धमकी तक दे दी और आधे घंटे बाद पिता आरोपी अरुण त्रिपाठी और मां वाघ दंपति के गेट के सामने आए। साथ ही बेटा पीछे से चाकू लेकर आया और स्वप्निल वाघ पर चाकू से हमला बोल दिया। पत्नी शिवानी पति को बचाने गई तो उससे भी आरोपी की बहन शालिनी तथा मां ने अभद्र व्यवहार किया। पिता ने स्वप्निल को पीछे से पकड़ लिया और बेटे ने स्वप्निल पर चाकू से लगातार वार कर दिया। विवाद के बीच पत्नी शिवानी को भी सिर पर गंभीर चोट लगी है और स्वप्निल पर 5 घाव के साथ ही 7 टाके लगे हुए हैं। जख्मी वाघ दंपति ने त्रिपाठी परिवार पर जाति गाली गलौज करने का भी आरोप लगाया है। मामला होने के बाद सहकारियों ने वाघ दंपति को तुरंत अस्पताल पहुंचाया। मामले की जानकारी मिलते ही वाड़ी पीआई राजेश तटकरे ने मामले की गंभीरता को देख आरोपी पिता अरुण त्रिपाठी, बेटा शिवांश अरुण त्रिपाठी, बेटी शालिनी एवं मां के ऊपर 554, 294, 323, 324, 504, 34 एवं महाराष्ट्र पुलिस अधिनियम 135 के तहत मामला दर्ज किया है। आगे की जांच वाड़ी पुलिस पीआई राजेश तटकरे के मार्गदर्शन में की जा रही है। कारा न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट। मी स्वप्निल वाघ, आज माझ्यावर आत्मघाती हमला झाला आहे आणि तो छोट्याशा वादामुळे, जो वाद ऑलरेडी आम्ही संपवला होता, त्यानंतर त्यांनी पुन्हा येऊन आमच्या घरावर हमला केला। आमच्या जातीवर थोडंसं बोललं, ते विचित्र बोलले, जे नव्हतं बोलायचं आमचं ते बोललं आणि आमच्या जातीवर सुद्धा बोलले। आम्ही महार आहे, हे आहे, ते आहे, पण ह्या सर्व गोष्टी एक अनएथिकल गोष्टी आहेत, जे आजच्या समाजात सुरू आहे ते चुकीचं आहे। आणि त्याचवरती आम्हाला आता मला जो हल्ला झाला आहे, ठीक आहे, माझ्या पाठीवर लागला आहे, जो त्यांनी चाकूनी वार केला आहे, त्यासाठी आता आम्हाला जे काही आम्ही पोलिसांकडे आलो आहे आणि पोलीस आता तक्रार देत आहे। बस आता आम्हाला त्याच्याशी जे काही आम्हाला समोर पोलीस करतील त्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे। मी शिवानी वाघ, शिवानी स्वप्निल वाघ आणि हे स्वप्निल वाघ सकाळी 7च्या दरम्यान, आज 18 तारखेला सकाळी 7च्या दरम्यान आम्ही डेली रुटीन सुरू असताना त्यांनी जी समोरचे एक व्यक्ती आले त्रिपाठी म्हणून, त्यांनी रस्त्याने जाताना दुतर्फी गाडी दुचाकी ठेवलेली असताना ते कार घेऊन आले, अननेसेसरीली हॉर्न वाजवला, खूप कर्कश आवाजात सगळे घराबाहेर निघाले लोक। आणि मग त्याच्यानंतर थोडंसं बोलण्यात आमचं झालं की बा गाडी व्यवस्थित चालवा किंवा कर्कश हॉर्न आवाज नको करा। मग त्यानंतर ते झालं आणि एक व्यक्ती वाचवायसाठी म्हणजे झगडा मिटवण्यासाठी आला आणि मग त्यांनी झगडा निपटला आणि मग त्याच्यानंतर ते आम्ही दोघे पण आपापल्या घरी गेलो। आणि मग त्यानंतर अर्ध्या तासानंतर त्रिपाठी कुटुंब सगळे आले आणि त्यानंतर त्यांनी सरळ आल्याबरोबर त्यांनी आमच्यावर अग्रेसिव्हपणे हल्लाच केला। आम्हाला वाटलं की ते बोलण्याकरिता आले आहे, बट त्यांनी सरळपणे आमच्यावर हल्ला केला, माझ्या मिस्टरांवर हल्ला केला, श्री स्वप्निल वाघ यांच्यावर हल्ला केला आणि असा हल्ला केला की त्या हल्ल्यामध्ये मी त्यांना वाचवायला गेली तेव्हा मला लागलं आणि त्यांच्या मुलांनी चुकीच्या रीतीने मला म्हणजे मारण्याचा पण प्रयत्न, धक्का देण्याचा आणि विचित्र प्रकारे बिहेव सुद्धा केला। त्यानंतर मग त्या मुलांनी सोडल्यानंतर त्यांच्या वडिलांनी माझ्या मिस्टरांना पकडलं आणि चाकूनी वार केला त्यांच्यावर, जेणेकरून त्यांच्यावर आता सध्या उपचार झालेला आहे आणि त्यांना 17 टाके लागलेले आहेत। पण मला असं वाटते की याच्या पुढे जर आपण एका क्षेत्रात राहतो तर त्यांनी म्हणजे प्रत्येकाला म्हणजे भीती वाटेल अशी घटना झाली आहे की आपण सभ्य समाजात राहतो, सभ्य समाजात अशा घटना घडू नयेत किंवा आज आमच्यावर झालाय उद्या, जेणेकरून सुसंस्कृत कुटुंबात अशा घटना घडत नाहीत। बट त्यांनी
ते होऊ शकतात शिक्षित नसतील किंवा त्यांची मानसिक स्थिती बरोबर नसेल असं म्हणायलाही हरकत नाही. कारण की तेव्हा एकदा समजवल्यावर जेव्हा परत व्यक्ती घरी जाऊन रिटर्न परत येऊन आमच्यावर जेव्हा हल्ला करतो तेव्हा हा सरळपणे हल्लाच आहे असं मला वाटतंय. आणि यांना काही झालं असतं तर आम्ही कोणाला प्रश्न विचारले असते. जरी आम्ही आता कंप्लेंट केलेली आहे बट समोर चालून काय होईल हे मला सुद्धा माहिती नाही. ते कॉम्प्रोमाइज होईल नाही होईल पण आम्हाला नाही करायचंय. कारण की लोक आमच्यासोबत असो किंवा नसो पण आम्हाला जे करायचंय ते आम्ही करूच.